नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर सकाळच्या सत्रात जाणून घेऊयात टॉप 10 न्यूज। अमेरिका येथील साऊथ वेस्टर्न अमेरिका युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे दिले जाणारे डॉक्टरेट ही पदवी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता विजयकुमार ठुबे यांना नुकतीच चेन्नई येथे प्रदान करण्यात आले। श्री रामकृष्ण ट्रस्ट द्वारा नगरमध्ये श्री राधाकृष्ण महाराजांच्या अमृतवाणीने 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 3 ते 6 या वेळेत संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्यांचे आयोजन। 17-19 वर्ष वयोगट मुले आणि मुलींच्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धा 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे झाल्या। त्या स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने दुसरा क्रमांक मिळवला आणि 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवला। दिल्ली येथे 1 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या खुल्या वाको आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विसापूर येथील सर्वज्ञ अनिल शिंदे हिने पटकावले सुवर्ण पदक। राजस्थानी बहुमंडळाच्या अध्यक्षपदी सौ अलका बलदवा यांची फेरनिवड, सेक्रेटरीपदी समिता झवर तर खजिनदारपदी उज्ज्वला इंदानी यांची निवड। जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून बूथ हॉस्पिटल आणि CSRD महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान पार पडले। भाऊसाहेब फिरोदिया ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी गौरव विजय भूकन लिखित गंपूच्या गोष्टी बालकथा संग्रहाला शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार जाहीर। जनकल्याण रक्त केंद्राचा शिबिर संयोजक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला। थॅलेसिमिया रोगाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती करणे हा एकमेव पर्याय, डॉक्टर दिलीप वाणी यांची माहिती। विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मांजरसुंबा गडावर पडलेला सुमारे 35 गुण्या प्लास्टिकचा कचरा केला गोळा। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।